नमस्कार. आज आपण बनवूया पुण्यामधील अतिशय सुप्रसिद्ध अशी रेसिपी. तर 2 चमचे तेलामध्ये मोहरी घातली, त्यासोबत जिराही घातलं आणि त्यामध्ये बारीक कट केलेला कांदाही घालूया. तर ही रेसिपी पुण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध अशी आहे. तुम्ही पुण्यामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेलात की तिथे तुम्हाला ही रेसिपी नक्की सापडेल. तर नंतर सांगते मी कुठली रेसिपी बनवणार आहोत ते. तर कांदा छान असा ब्राऊन रंगावर परतून घेतला. त्यामध्ये कढीपत्ता घालूया आणि कढीपत्ताही हलकासा परतला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आणि सर्व जिन्नस छान असं परतून घेऊया. तर ही रेसिपी चवीला एवढी भन्नाट लागते, एवढी सुंदर लागते, तर पोट गच्च भरतं पण मन हे अजिबात भरत नाही, एवढी तर सुंदर ही रेसिपी आहे. तर तुम्ही आता पुढे बघणारच आहात. तर त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटोही घालूया आणि टोमॅटोही छान असं सॉफ्ट होईपर्यंत एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो कांदा छान असा परतून झाला की त्यामध्ये काही मसाले घालूया, जेणे की धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडीशी जिरे पावडर. तर सर्व मसाले हलवून घेऊया आणि मसालेही छान असे परतून घ्यायचे आहेत. तर जेवढे मसाले छान परततील तेवढं त्या भाजीला छान असा चव येते. तर वरतून थोडीशी कोथिंबीर घातली. तर इथे मी घेतलेली आहे तुरीची डाळ. तर कुकरला 4 शिट्ट्या करून ही तुरीची डाळ छान अशी शिजवून घेतली. नंतर तिला रवीनं छान असं हलवून घेतलं. तर ही डाळ यामध्ये घालायची आहे. तर डाळ घालून झालं की छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हा मोठा करायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर बघा मी असं भरपूर यामध्ये पाणी घातलं, चवीप्रमाणे मीठही घातलं आणि ह्याला आता छान हलवून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा एक उकळी आलेली आहे. तर किती सुंदर असं हे वरण झालेलं आहे. तर चला, पातेल्यामध्ये भात शिजून घेतला होता. तर भात हा कुठलाही घ्या, बासमती घ्या, मदर इंडिया घ्या, अगदी राशनचाही भात घेतला तरी चालतं. तर भात असा छान पातेल्यामध्ये शिजून घेतला आणि तो सर्व असा मोकळा करून घेत आहे. म्हणजेच वरणामध्ये टाकल्यानंतर तर तुम्हाला आता भात बघून लक्षात आलंच असेल की आज आपण बनवत आहोत पुण्यातील अतिशय सुप्रसिद्ध अशी दाल खिचडी. तर सर्व भात यामध्ये टाकून घेत आहे. तर पुण्यामध्ये तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात की तिथे तुम्हाला ही दाल खिचडी नक्कीच ताटामध्ये असते. तर सर्व भात यामध्ये टाकून घेतला, हलवून घेतलं छान असं. तर ह्या दाल खिचडीची चव एवढी भन्नाट होते, एवढी सुंदर होते आणि तुम्ही जेव्हा खायला बसाल तर तेव्हा पोट हे अगदी लवकर भरतं पण मन हे भरतच नाही, हे मात्र तेवढंच नक्की आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये भात घातल्यानंतर याला फक्त एक उकळी काढून घ्यायची.
तर बघू शकता तुम्ही दाल खिचडीला छान अशी एक उकळी आलेली आहे। पुन्हा ते छान असं मिक्स करून हलवून घेतलं आणि गॅस हा बंद केला। त्यावरतून कोथिंबीर घालूया आणि 2 चमचे तूपही घालायचं आहे। यामुळं डाळ खिचडीला अप्रतिम अशी चव येते। तर ही डाळ खिचडीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। अतिशय सुंदर होते, सुमधुर होते आणि चवीला खूप अशी भन्नाट होते। तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।